आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल पाटीलच शिवसेनेने त्यांचा वैयक्तिक उमेदवार केला जाहीर। काँग्रेस अल्पसंख्याक सचिव वसीम रोहिले। लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत खटका उडला आहे। तर 2 दिवसांपूर्वी जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून सुद्धा काँग्रेस अजून या जागेवर ठाम असल्याने यावर उपाय काही नाही। तर आज काँग्रेसचे अल्पसंख्याक सचिव वसीम रोहिले यांनी एक नवा ट्विस्ट निर्माण केला आहे। शिवसेनेची उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली ती त्यांच्या वैयक्तिक पक्षाकडून, यामध्ये महाविकास आघाडीचा काही संबंध नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार हे विशाल पाटील हेच असतील। आमचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी पहिल्यांदा सांगितले आहे की सांगली लोकसभा ही काँग्रेसच लढवणार आणि विशाल पाटील हेच उमेदवार असणार। दिल्लीमध्ये वरिष्ठांची याबाबत चर्चा सुरू असून महाविकास आघाडीकडून विशाल पाटील हेच उमेदवार असतील आणि निवडून येतील अशा शब्दात त्यांनी आपले मत मांडून यामध्ये नवीन ट्विस्ट निर्माण केला आहे। आज सुद्धा चंद्रहारला होय, मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय। शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल। सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत। या चंद्रहारची गदा तुम्ही आहात। नमस्कार, मी वसीम रोहिले, महाराष्ट्र अल्पसंख्याक काँग्रेसचा सचिव। परवा जे माननीय आमचे महाविकास आघाडीमधील नेते, शिवसेनेचे नेते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आपली मांडली सांगली लोकसभाबद्दल, त्यांनी ते वैयक्तिक आपल्या शिवसेनेच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केलेली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। कारण की आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून हे वारंवार बोललं जातं आहे की शिवसेना पक्षांनी आपल्या वैयक्तिक पक्षाचा उमेदवार हा जाहीर केलेला आहे। त्यामध्ये महाविकास आघाडीचा कुठलाही विचारविमर्श न करता त्यांनी वैयक्तिकरित्या आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर केलेला आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी आमचे माननीय नेते विश्वजित कदम साहेब यांनी स्पष्ट संकेत दिले होते की सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारा मानणारा जिल्हा आहे आणि गेल्या 40-45 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये सतत काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा निवडून येत आहे। 2014 आणि 2019 वगळता अजूनपर्यंत या जिल्ह्यामध्ये दुसरा कुठलाही उमेदवार निवडून आलेला नाही। माननीय वसंतराव पाटील यांचे नातू माननीय विशालराव पाटील हे आमचे पक्षाचे उमेदवार 100% असतील आणि ते सुद्धा 100% या जिल्ह्यामध्ये निवडून येतील ही आमची गॅरंटी आहे।